तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो नवीन पॉइंट घेऊन येत आहोत तो म्हणजे आहे स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. जीवनामध्ये माणसाच्या जन्मापासून तर मरेपर्यंत सगळ्यात जास्त वापरलं जातं ते म्हणजे फुल. कोणतीही गोष्ट असेल तर फुलापासून सुरुवात होते पहा. ओके, तर आज आपण असा एकदम इंटरेस्टिंग पॉइंट पाहणार आहोत. तुमच्या नसा-नसामध्ये बायोलॉजी त्या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. Flower is divided into the four holes. Okay, flower divided into the four holes. Flower चे किती पार्ट्स होतात बाळांनो? 4 पार्ट्स होतात. ओके, इन दॅट calyx, corolla, androecium and gynoecium. ओके, तर बाळांनो हे फुलाचे 4 होल्स आहेत, 4 पार्ट्स आहेत. ओके, these four holes divided into the two groups. These four holes divided into the two groups. यांचे दोन ग्रुप्स आहेत बाळांनो. ग्रुप्स. हाऊ मेनी ग्रुप्स? 2 ग्रुप्स. आपल्याकडे कलर भरपूर आहेत. आता आपण दुसरा कलर यूज करूया. ठीक आहे. आता यामध्ये आहे एक आहे इसेन्शियल होल्स. ओके, आणि दुसरा आहे बाळांनो ॲक्सेसरी होल. ओके, मग आता मुलांना प्रश्न पडतो की सर इसेन्शियल म्हणजे काय, ॲक्सेसरी म्हणजे काय? इसेन्शियल म्हणजे काय गरजेचे, कशासाठी गरजेचे? तर रिप्रोडक्शन साठी गरजेचे. काही गोष्टी गरजेच्या असतात. ओके, मग ते इसेन्शियल होल्स, मग यांचा उपयोग काय आहे? इट इन्व्हॉल्व इन reproduction or it participate in reproduction, therefore they are the essential holes. त्यांना म्हटलं जातं इसेन्शियल होल्स. मग याच्यामध्ये कोण येतं बाळांनो? एक्झाम्पल येतं पहा याच्यामध्ये एंड्रोसियम and second one is the gynoecium. Okay, these two holes are the essential hole, participate in reproduction. Which reproduction? Sexual reproduction. Okay, and what is meant by accessory hole? Accessory hole is nothing but the accessory hole आहेत बाळांनो. accessory holes म्हणजे काय? The holes not involved in sexual reproduction. ओके, मग हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाही. मग याचा रोल काय आहे? तर याचा रोल आहे प्रोटेक्शन ऑफ इसेन्शियल होल्स. यांचं काम काय बाळांनो? ते इसेन्शियल होल्सचं प्रोटेक्शन करणे. ओके, म्हणजे कोणते होल आहेत? ते ॲक्सेसरी होल्स आहेत. ओके, मग आता हे ॲक्सेसरी होल जे आहेत ते कोणकोणते आहेत? तर त्याचं एक्झाम्पल आहे कॅलॅक्स अँड करोला. ओके, कॅलॅक्स अँड करोला आर द टू ॲक्सेसरी होल्स. ओके, मग आता आपल्याला डायग्राम पाहावं लागेल अगोदर फ्लावरची. फ्लावरची एक छोटीशी डायग्राम काढतो मी या ठिकाणी नेक्स्ट स्लाइड मध्ये. ओके, आता पहा या ठिकाणी मी काय करतोय, ठीक आहे. तर यामध्ये काय करतोय पहा, ह्याला पण नाव एक वेगळे त्या ठिकाणी पार्ट्स देऊया. ओके, ठीक आहे. यामध्ये आपण वेगवेगळे त्या ठिकाणी सगळे स्ट्रक्चर देत आहोत पहा. ओके, आता आपण जे वेगवेगळे होल्स पाहिलेले आहेत बाळांनो, तर प्रत्येकाला नावं द्यायची आहेत आपल्याला. ठीक आहे, तर अगोदर आपण काय म्हणू, हा सगळ्यात बाहेरचा जे आउटर मोस्ट आहे
आहे कॅलॅक्स. ओके, कॅलॅक्स. देन करोला. These two are the accessory holes not involved in sexual reproduction. It is useful for protection. प्रोटेक्शनचं काम आहे. ओके, कॅलॅक्स, करोला. देन अँथर. इथे मध्ये असतो कनेक्टिव्ह आणि हे जे आहे इलॉंगेटेड फिलामेंट. ओके, त्यानंतर आता दुसरा जो पार्ट आहे तो इथे पहा, हे आहे ओव्हरी, ही आहे स्टाईल आणि हा जो आहे तो आहे स्टिग्मा. ओके, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हे सगळे पार्ट घेतले. तुम्ही म्हणता सर अँड्रोशियम गायनोशियम तुम्ही सांगितलं नाही. तर बाळांनो, अँड्रोशियम गायनोशियम काय आहे? अँथर, कनेक्टिव्ह अँड फिलामेंट्स, नथिंग बट द stamen. Stamen is a member of androecium. Member of androecium. Stamen काय आहे बाळांनो? Member of androecium, and androecium is a male reproductive hole. Male reproductive hole. जे मेल रिप्रोडक्टिव्ह होल आहे, जो पार्ट आहे तो काय आहे? अँड्रोशियम. द मेंबर ऑफ अँड्रोशियम इज कॉल्ड एज द स्टॅमेन. ओके, जसं हे पाहिलं आपण तसंच आता या ठिकाणी पाहणार आहोत. स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी हे जे तीन आहेत, या तिघांना त्या ठिकाणी म्हटलं जातं कार्पेल. काय म्हटलं जातं बाळांनो? कार्पेल. ओके, एनसीईआरटी मध्ये जर पाहायला गेलं तर पिस्टिल म्हटलं जातं. पिस्टिल बरं का बाळांनो, नाही तर पिस्तूल म्हणतात. ठीक आहे, नाही तर पिस्तूल म्हणतात. ओके, तर ते आहे पिस्टिल. काही पिस्तुले असतात ते पिस्तूल म्हणतात. ठीक आहे, कारण की बघून लिहायचं असतं शेजाऱ्याचं, तर ते बघताना ते म्हणतं ते असतं पिस्टिल, ते लिहितं पिस्तूल, आणि मागचे सगळे पिस्तूल ते सगळे त्याचं बघून लिहितात पहा त्या पद्धतीने. तर ते आहे कार्पेल, पिस्टिल, ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. आणि हे जे मेंबर्स आहेत ते कोणाचे आहेत बाळांनो? गायनोसियम. ओके, गायनोसियम इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह होल. ओके, म्हणजे आपल्याला दोन गोष्टी कळल्या. मेल रिप्रोडक्टिव्ह होल कोण आहे? अँड्रोशियम आहे. आणि सेकंड थिंग काय कळली आपल्याला? जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह होल जो आहे तो काय आहे? गायनोशियम आहे. ओके, आता हा जो कॅलॅक्स आहे, द मेंबर ऑफ कॅलॅक्स इज कॉल्ड एज द सेपेल. मेंबर ऑफ कॅलॅक्स called as the sepal, and the member of corolla is called as the petal. Is called as the petal. ओके, म्हणजे ज्या पाकळ्या असतात त्यांना आपण म्हणतो करोला, नॉट करोना. ओके, करोनाने आपली पार जिरवली आहे, बरोबर, खूप दिवस त्रास. मग त्यावेळेस तुम्ही फक्त म्हणायचे लाईक करो, सबस्क्राईब करो आणि घंटी वाजाव. ठीक आहे, एवढं चालू होतं त्या ठिकाणी. इथं करोला, करोना नाही, करोला आहे. ओके, म्हणजे त्या ठिकाणी काय आहे? पेटल्स. हे आपण स्ट्रक्चर पाहिलं. काय आहे? दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. ओके, मग आता याच्या पुढची जी इंटरेस्टिंग थिंग आहेत, अशा खूप खूप छान छान गोष्टी आपण वेगवेगळ्या लेक्चर्स मध्ये पाहणार आहोत.